खजिन्याचा शोध. बलू नावाचा एक जिज्ञासू आणि थोडासा खट्याळ मुलगा होता. त्याच्या आजोबांची एक लाकडी पेटी नेहमी कपाटात बंद असायची. त्या पेटीत काय आहे याची बलूला खूप उत्सुकता होती. एके दिवशी आजोबा गावातल्या वाचनालयात गेल्यावर संधी साधून बलूने ती पेटी उघडली. पेटीत जुने फोटो, काही कागदपत्र होती, पण त्याला एक पिवळसर झालेला नकाशा सापडला. त्यावर वळणदार रस्ते, झाडं, पर्वत आणि एका ठिकाणी लाल रंगाची खूण केलेली होती. हा खजिन्याचा नकाशा होता. बलूने नकाशा काळजीपूर्वक पाहिला आणि त्याने त्याचा मित्र मनोजला सोबत घेऊन खजिना शोधायला जाण्याचा निर्णय घेतला. नकाशात दाखवलेल्या दिशेने चालत ते दोघे एका उंच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले. तिथे त्यांना फार मोठे जाड खोडाचे एक झाड दिसले, अगदी नकाशावर दाखवल्याप्रमाणे. झाडाच्या मुळाशी एक लहान खळगा होता. बलून आणि मनोजने हाताने ती जागा खणायला सुरुवात केली. थोडी माती बाजूला केल्यावर त्यांना तिथे एक लाकडी डब्बा सापडला. तो डब्बा उघडल्यावर आतमध्ये त्यांना जुनी नाणी, काही ऐतिहासिक वस्तू आणि आजोबांचे तरुणपणीचे एक पत्र मिळाले. त्या पत्रात आजोबांनी लिहिलं होतं की, माझा खरा खजिना आहे तो म्हणजे ज्ञान आणि अनुभव, जो मी या वस्तूंच्या आठवणींच्या रूपात जपला आहे. बलू आणि मनोजला ह्या खजिन्याचा अर्थ समजला आणि दोघांनाही खूप आनंद झाला. शिकवण: खरा खजिना हा नेहमी सोन्यानाण्यांच्या स्वरूपात नसतो, तो कधीकधी आठवणी, ज्ञान किंवा अनुभवांच्या रूपातही दडलेला असतो.